नमस्कार मंडळी. तर वसई आणि भाईंदरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे बाय रोड 1 ते 1.5 तासांचा प्रवास आपण आता फक्त 15 मिनिटांमध्ये पूर्ण करू शकणार आहोत. तर तो कसा? तो म्हणजे केवळ या रोरो बोटमुळे. चला तर पाहूया काय काय आपल्यासाठी रोरो बोटमध्ये सुविधा आहेत. रोरो बोटने प्रवास करण्यासाठी तर सर्वात अगोदर आपल्याला इथे एक तिकीट काउंटर आहे, तिकडनं तिकीट घ्यायचे आहे. तर इथे लहानांसाठी आणि मोठ्यांसाठी तिकीट दर हा वेगवेगळा आहे. आणि आपल्यासोबत जर काही व्हेकल असेल, म्हणजे 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, तर त्यासाठी सुद्धा वेगवेगळा दर आकारलेला आहे. तुम्हाला इथे अनेक 4 व्हीलर या बोट मध्ये जाताना दिसत आहेत. तर हो, हेच या बोटचे खास वैशिष्ट्य आहे. केवळ व्यक्तीच नाही तर व्यक्तींसोबत असणारे 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर जे काही वाहन आहे ते सुद्धा आपण ह्या बोट मधून घेऊन जाऊ शकणार आहोत. एका वेळेस 30 ते 35 वाहनं वाहून नेण्याची रोरो बोटची कॅपॅसिटी आहे. एवढंच नाही तर एसटी महामंडळाची बस किंवा ट्रक सुद्धा या रोरो बोट मधून सहज वाहून नेऊ शकतो. चला तर आपण आता आत जाऊन पाहूया ही रोरो बोट नेमकी आहे कशी. तर आतमध्ये आल्यानंतर सर्वात अगोदर खाली इथे सर्व व्हेकल्स अशा प्रकारे अरेंज केले जातात आणि खाली देखील आपण उभे राहू शकतो. आणि वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. वरती गेल्यानंतर अशा प्रकारे बसण्याची मस्त व्यवस्था आहे. टेबल्स आहेत काही, तिकडे देखील आपण बसू शकतो. आणि जर उभं राहायचं असेल तर उभं राहून देखील आपण या रोरो बोट मध्ये आनंद घेऊ शकतो. आम्ही तर आलोय बोट मध्ये वरती बसण्यासाठी आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे प्रवाशांची गर्दी झालेली आहे. आणि थोड्याच वेळामध्ये आता इथे रोरो बोट चालू होईल. आणि रोरो बोट सुरू झाली आहे भाईंदरला जाण्यासाठी. काय मग मंडळी, मजा येते ना बघण्यासाठी? तुम्हाला बघायलाच एवढी मजा येते तर आम्हाला प्रवास करताना किती मजा आली असेल ना. पाण्यामध्ये तुम्हाला एक रेड आणि ग्रीन कलरचा असं 2 खांब रोवलेला दिसत असेल तर त्याच्या मधून ही बोट जाणार आहे. आणि समुद्रामध्ये हे रेड ग्रीन कलरचे खांब 2 ठिकाणी रोवलेले आहेत, ज्यातूनच ही रोरो बोट पुढे जाणार आहे. समोर ही एक व्हाईट कलरची लाईन दिसत आहे, तर ती वेस्टर्न रेल्वे लाईन आहे. आणि यावरून बरेच ट्रेन सुद्धा येताना जाताना तुम्हाला दिसतच असेल. आम्ही येऊन पोहोचलोय आता भाईंदरला. तर जास्तीत जास्त 20 मिनिटे लागतात आपल्याला वसईवरनं भाईंदरला पोहोचण्यासाठी. तर तुम्ही पाठीमागे बघू शकतात, आता इकडे सगळ्यांची उतरण्याची लगबग चाललेली आहे आणि बरेच जण इथे येऊन देखील थांबलेले आहेत. भाईंदरवरनं हे सर्वजण वसईला जाण्यासाठी बोटीमध्ये चढत आहेत. आणि या रोरो बोटीने प्रवास करण्याचा या सर्वांचा उत्साह तुम्हाला तर यांना बघून लक्षात येतच असेल. आता सगळ्यांचे तिकीट चेक केले जात आहेत इथे. आणि खूप म्हणजे खूप हवा चालू आहे, एकदम गार अशी हवा येते. आम्ही येऊन पोहोचलोय. आम्हाला तर खूप छान वाटलं जे तुम्ही बघितलंच. आणि बघा उतरण्यासाठी सुद्धा खूप म्हणजे खूपच गर्दी आहे इथे आता.
तर जस्ट आम्ही आत्ताच बोटमधनं उतरलोय. फक्त 20 मिनिटांमध्ये आपण भाईंदर ते वसई आणि वसई ते भाईंदर हा प्रवास या बोटने करू शकतो. बऱ्याच वेळेस आपण जेव्हा बाय रोड हा प्रवास करतो तेव्हा थकायला देखील होतं, कारण 1 ते 1.5 तासांचं हे अंतर असतं. परंतु काही वेळेस ट्रॅफिक पण असते, त्यामुळे अजूनच लेट होतो. पण जेव्हा तुम्ही ह्या बोटने प्रवास करतील तेव्हा तुम्हाला अजिबातच थकवा जाणवणार नाही, कारण सगळीकडनं अतिशय गार हवा आणि बसण्यासाठी देखील छान व्यवस्था आहे. आजूबाजूला तर सगळीकडनं पाणीच आहे, त्यामुळे तर खूपच भारी वाटतं. तुम्ही सुद्धा हा रोरो बोटचा आनंद नक्की घ्या आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.